मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात। केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिलाय। केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती। मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय। योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती, जी आता घटून 1,66,00,000 आलेली आहे। केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, तब्बल 80 लाख महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत, नेमकं यामागचं कारण काय आहे? की सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेमध्ये वारंवार आपल्याला महिला लाभार्थी अपात्र होताना पाहायला मिळतात। आता आपण पाहतोय की केवायसी करण्यात यावा अशा प्रकारचे जे आहे ते सरकारने आदेश दिलेले होते। मात्र डिसेंबरची मुदत दिली, त्यानंतर पुन्हा 31 मार्च पर्यंत मुदत दिलेली होती आणि तरीही अनेक महिलांनीही केवायसी जी आहे ती अपडेट केली नाही, म्हणून जवळपास 80 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की ज्यावेळेस योजना सुरू केली त्यावेळेस 2,46,00,000 या योजनेचे लाभार्थी महिला होत्या आणि आता ही संख्या जी आहे ती 1,66,00,000वरती आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ही घट झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहतोय की अनेक या योजनेचा लाभ घेणारे पुरुष असतील किंवा सरकारी अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यांना सुद्धा त्यातून वगळलेलं आहे आणि आता केवायसी मध्ये जे आहे ते अनेक महिला लाभार्थी अपात्र झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये आता केवळ 1,66,00,000च महिला पात्र आहेत, त्यातूनही आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या महिन्यात शेवटचं किती जे आहे ते महिलांना लाभ मिळतो यावरती ही आकडेवारी पुन्हा एकदा समोर येणार आहे, त्यामुळे मोठी घट झाली आपल्याला पाहायला मिळते। राजू, तुम्ही सोबतच राहा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, नमस्कार। एक महत्त्वाची अपडेट येते, लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिलांना आता अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिलेला आहे आणि लाभार्थ्यांची संख्या आता घटून झालेली आहे 1,66,00,000। काय म्हणायचंय तुम्हाला, कारण तुम्ही मोठ्या प्रमाणावर सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर टीका केलेली होती? नाही, मी टीका करत नाहीये। मी या योजनेचं पुन्हा पुन्हा परीक्षण करायला बघते। कारण आता आपण नुसता 80 लाखाचा जरी आकडा घेतला, खरं तर आतापर्यंतच्या एकूण जर आकडेवारी बघितली तर तब्बल 2.5 ते 3 कोटीने ही आकडेवारी कपात करण्यात आलेली आहे। पण आता जे आपण लेटेस्ट आकडेवारी सांगत आहात जी 80 लाखाची आहे, आपण एका महिलेचे साधारणतः वार्षिक 18,000 रुपये जरी गृहीत धरले तरी 80 लाख महिलांचे 144 कोटी रुपये होतात। आता जर योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे, कारण त्या महिला बालकल्याण मंत्री नाहीच आहेत, या योजना अपडेट मंत्र्यांचं जर असं म्हणणं असेल की 1,44 कोटी रुपये जे काही आहे ते आमचे अननेसेसरी जात होते, तर मग मागच्या 2 वर्षात जे पैसे दिले ते तुमच्या खिशातनं दिले का तुम्ही? ते आमच्या कराचे पैसे दिले। मग त्या पैशाची भरपाई कोण करणार आहे? आणि जर ती रक्कम तुम्हाला योग्य ठरवायची असेल तर मग 80 लाख महिलांना तुम्ही अचानक आता तुम्ही या योजनेतनं डिबार होत आहात, आम्ही तुम्हाला कपात करत आहोत, हे कसं काय ठरवू शकता? म्हणजे निवडणुकीच्या काळात फक्त या महिलांना एका अर्थाने तुम्ही पगारी मतदार तयार करता आणि नंतर पुन्हा तुम्ही तुमची गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने तुम्ही पुन्हा त्या सगळ्या लोकांना, त्या सगळ्या लाडक्या बहिणींना कपात करता। निवडणुकीच्या काळात बहीण लाडकी असते आणि निवडणूक संपून गेल्यावर बहीण दोडकी कशी काय होते? याचं उत्तर आता योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी द्यायला हवं। नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तर आदिती तटकरेंनी द्यायलाच हवं। मात्र आणखी एक आश्वासन सरकारनं दिलेलं होतं की लाडक्या बहिणींचे हप्ता वाढून 3,000वर आम्ही नेऊ, तर त्याचं नेमकं काय झालं हा सवाल आपण विचारणार आहोत की नाही? अहो, आभाळ फाटले कुठून कुठून शिवतील। असलेल्या लोकांना पैसे देताना तोंडाला फेस येतोय। सामाजिक न्याय विभागाचा सगळा निधी पळवला जातोय। सत्तेसाठी लाचार झालेले सामाजिक न्याय मंत्री यावर प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवत नाहीत आणि वाढीव पैसे देणार कुठून आहेत? त्यामुळे ही सगळी सत्तेसाठीची जी लाचारी आहे ती लाचारी जरा बाजूला ठेवून आता, म्हणजे कालपर्यंत अर्थ खातं दादांकडे होतं, आता ते अर्थ खातं ज्या स्वतः सत्ताधारी असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवलंय, त्यांना हिशोब विचारण्याची ताकद, हिंमत ही
आदिती तटकरे किंवा शिरसाट सारखे जे सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवून जातानाही गपगार बसलेले आहेत, हे लोक दाखवणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे. सुषमाताई, एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना आता या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, मात्र या विरोधात कोणी आवाज तितकं उठवताना दिसत नाहीये. महिला देखील त्यांचा रोष व्यक्त करत नाहीयेत. ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. नाही, अडचण अशी आहे की बघा, पुण्यासारख्या ठिकाणी आता आवाज उचलण्यासाठी बाहेर यायचं तर सरकारला माहिती आहे की लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, आक्रोश आहे, पण तो आक्रोश बाहेर येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक इथे संचारबंदी लागू आहे. अनेक लोक आता सध्या स्वतःच्या दैनंदिन गरजांशीच झुंज देताना दिसत आहेत. डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे सगळ्याच वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी रोज झुंज देताना अजून एक नवं संकट, आणि या संकटाकडून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी रोज नव्या काहीतरी बातम्या चर्चित चर्वणं आणायची, या सगळ्यांमुळे कदाचित गोष्टी पोचायला उशीर लागेल. मात्र महाराष्ट्रात या सगळ्यांच्या बद्दल प्रश्न विचारणं, हे सरकारला त्या प्रश्नांना सामोरं जावंच लागेल. मात्र आता सरकारकडून याचं कारण असं सांगितलं जात आहे की यातले अनेक पुरुष लाभार्थी होते किंवा काही चुकीच्या पद्धतीनं याचा लाभ घेत होते, त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र ठरवतोय. योग्य महिलांना, ज्या खरंच गरजू आहेत, त्यांना ही मदत मिळावी, हा त्यामागचा आमचा विचार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे. एकदम मान्य की या योजनेमध्ये पुरुष लाभार्थी होते किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे किंवा ज्यांना सरकारी लाभांश मिळतोय अशाही महिला जर लाभार्थ्यांच्या यादीत असतील तर ही चूक कुणाची? ही चूक योजना अपडेट मंत्र्यांची ना, ही चूक रुलिंग मध्ये बसणाऱ्या लोकांची ना. अशी कुठली घाई होती? तुमच्या मागे असा कोणता वाघ लागलेला होता? कदाचित निवडणूक नावाचा वाघ तुमच्या मागे लागला होता आणि त्यामुळे तुम्हाला पगारी मतदार करणं गरजेचं होतं, आणि त्यामुळे या योजनेचे गुणदोष न तपासता या योजनेमधल्या खऱ्या लाभार्थींच्या बद्दल कुठलीही चिकित्सा न करता तुम्ही सरसकट आधी योजना देऊ केली. आता प्रकरण जेव्हा अंगाशी येते त्यावेळेला, आणि जर असं म्हणणं असेल की याच्यात चुकीचे लाभार्थी घुसले होते तर ही चूक तुमची आहे, त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेने का भरावा? मग हे जे काही आर्थिक नुकसान झालं ते भरून काढण्याची जबाबदारी कुणाची? एरवी क्रेडिट घेताना लाडका भाऊ, लाडका दादा, लाडका भाई याचे जे फ्लेक्स झळकत आहेत, या लोकांपैकी याची आता जबाबदारी कोण उचलणार? श्रेयवादाच्या राजकारणात पुढे पुढे असणारे लोक आता अपयश कोण वाटून घेणार, आणि हे सगळं जे आर्थिक नुकसान आहे ते कोण भरून देणार? हा साधा प्रश्न आमचा आहे. सुषमाताई, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले, आणि आता त्याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.